सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायला नेमका खर्च किती येतो. तर ट्रेडमार्क एका व्यक्तीच्या नावावर जेव्हा अप्लाय करायचं असतं तर तेव्हा 4,500 रुपये ही गव्हर्नमेंट फी आहे आणि 1,500 रुपये ट्रेडमार्क फाईल करण्याचे हे प्रोफेशनल चार्जेस राहतात. या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मी आमच्या फर्मच्या संदर्भातल्या सांगतोय. याच्यानंतर जर आपलं ट्रेडमार्क डायरेक्टली रजिस्टर झालं म्हणजे इतर कुठलीही प्रोसेस आपल्याला मध्ये करावी लागली नाही आणि आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आलं तर आपलं 6,000 मध्येच ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन हे पूर्ण होतं. हे कधी शक्य आहे की जेव्हा आपण नीट सर्च घेतलाय आणि आपलं ट्रेडमार्क जे आहे हे सिमिलर नाही किंवा इंडिकेटिव्ह नाही. सो या अशा केसेसमध्ये डायरेक्ट रजिस्ट्रेशन हे पॉसिबल होतात आणि ते आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. यातला सर्च ही गोष्ट तर आम्ही फ्रीमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करतो जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन करणं हे 100% झालेलं असेल. मात्र अशी जेव्हा परिस्थिती उद्भवती की जेव्हा आपण ट्रेडमार्क फाईल केले पण एक्झामिनेशन रिपोर्टमध्ये त्याचं ऑब्जेक्शन रेज झालंय तर त्या ठिकाणी आपल्याला रिप्लाय द्यावा लागतो. तर त्या ठिकाणी 1,000 रुपये हे रिप्लाय देण्याचे चार्जेस राहतात आणि आपला रिप्लाय जर अमान्य झाला तर हिअरिंग शेड्यूल होतं किंवा म्हणणं अधिक सविस्तररित्या सांगण्यासाठी हिअरिंग शेड्यूल होतं. सो त्या ठिकाणी 2,500 रुपये हे हिअरिंगचे चार्जेस राहतात. म्हणजे हे व्हेरी करतात. म्हणजे मी त्याच्याबद्दल आता हिअरिंग चार्जेस बद्दल माझं काही कॉमेंटरी नाही आहे. 2,500 5,000 जे ज्या पद्धतीची स्टेज आहे त्या पद्धतीने ते चार्जेस राहतात. आणि जर ट्रेडमार्क जर्नलला पब्लिश झाल्यानंतर अपोजिशन कोणी घेतलं तर त्या ठिकाणी अपोजिशनला काउंटर स्टेटमेंट फाईल करण्यासाठी 2,700 रुपये ही गव्हर्नमेंट फी आहे आणि अपोजिशन कुणी रेस केलं याच्यावरती आणि किती खोलात काउंटर स्टेटमेंट आपल्याला द्यायला लागू शकतं याच्यावरती त्याची जी प्रोफेशनल फी आहे ती ठरणार आहे. सो याच्यामध्ये जो मुख्य गव्हर्नमेंट फी आपण सांगितलेली आहे आणि ट्रेडमार्क फाईल करण्याची आणि रिप्लाय देण्याची आपली प्रोफेशनल फी जी आहे 1,500 रुपये आधीची आणि रिप्लायची 1,000 रुपये हे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ट्रेडमार्क रजिस्टर कितीला होतं तर 6,000 रुपये पासून ते पुढं जशी स्टेज आपल्याला जे प्रोसेस आपल्याला लागू होईल त्याप्रमाणे तो खर्च येतो. मग हे 6,000 रुपयामध्ये कसं करायचं याच्यासाठी एक इतर व्हिडिओज काही बनवलेले आहेत की त्याच्यामध्ये ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनची प्रोसेस, ट्रेडमार्क कसं असावं, सर्च म्हणजे काय, TM आणि R यातला फरक काय किंवा ट्रेडमार्क सिरीजमधले सर्व व्हिडिओज आपण बघा. सो याच्यामध्ये आपल्याला आयडिया येईल की ट्रेडमार्क आपलं कसं डिझाईन केलेलं असावं आणि त्याच पद्धतीने ट्रेडमार्क हे फाईल करायचं म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आपलं ट्रेडमार्क हे रजिस्टर होतं. एकदा ट्रेडमार्क रजिस्टर झालं की 10 वर्षासाठी ते पूर्णपणे व्हॅलिड असतं आणि त्यानंतर आपण फक्त रिन्युअल चार्जेस भरून ते रिन्यू करू शकतो. म्हणजे आपला एक खूप मोठी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ट्रेडमार्कच्या रूपाने स्थापित होती. जर इतर कोणी मार्केटमध्ये त्या ठिकाणी त्या प्रकारचं ट्रेडमार्क वापरत असेल तर आपण नोटीस पाठवून कॉम्पन्सेशन ही त्या ठिकाणी घेऊ शकतो. सो त्यामुळे एक बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणून देखील ट्रेडमार्कचा वापर करता येऊ शकतो. सो या गोष्टी लक्षात घ्या आणि ट्रेडमार्क फाईल करत असताना याच पद्धतीचा अप्रोच आपण ठेवा. या संदर्भात कुठलीही शंका असेल तर आपला जो क्रमांक आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा. थँक्यू.